कोपलेले आहेत तर कोणीच येऊ शकणार नाही। जर देव कोपलेला असेल तुमच्यावरती तर गुरु तुम्हाला एक मार्ग दाखवू शकतात। नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे। तर आज आपण बघणार आहे की जसं की गुरुपौर्णिमा येत आहे, तर ह्या महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा येत आहे, तर तुम्ही गुरुपौर्णिमाला कोणतं असं गिफ्ट देणार आहे स्वामींना, देवांना। 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे। तर गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा दिवस असतो, तर त्या गुरुंना तुम्ही जे मानलेले, आता आपले गुरु कोण आहेत, स्वामी महाराज आहेत, तर तुम्ही गुरुंना अशी कोणती एक गिफ्ट देणार आहे। वर्षातून एकच जे येतो की गुरुपौर्णिमाला आपण आपल्या गुरुंना दक्षिणा म्हणून देतो, तर तुम्ही गुरुंना काय म्हणून दक्षिणा देणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला मी एक सेवा सांगणार आहे, म्हणजे ती गुरुसाठी तुम्ही एक दक्षिणा म्हणून सांगू शकता। गुरु म्हणजे जे आपल्याला सगळं काही देतात, गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, म्हणजे गुरुच ब्रह्मा आहेत, गुरुच विष्णू आहेत आणि गुरुच आपले महेश्वर आहेत, म्हणजे सगळे गुरुच आहेत आपले। आणि अजून एक हिंदीमध्ये एक श्लोक आहे, दोहा म्हणतात त्याला, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंदियो बताय। म्हणजे गुरु आणि गोविंद, गोविंद म्हणजे देव, आपले जे गुरु आहेत आणि आपले गोविंद आहेत, दोघे सोबत थांबलेले आहेत। आणि आपण देवांना विचारतो की कोणाला आधी नमस्कार करायचं, तर बलिहारी गुरु आपने गोविंदियो बताय। तर आपले बलिहारी म्हणजे आपले जे देव आहेत, बलिहारी म्हणजे त्यांनाच म्हणलं जातं देवांना, तर बलिहारींना त्यांना विचारले की जर गुरु पण आहेत आणि देव पण आहेत, तर आपल्याला नमस्कार सर्वात आधी कोणाला करायचंय, कोणाची सेवा करायची आहे, कोणाची पूजा करायची आहे। तर देव म्हणतात की आधी तुम्ही गुरुला हे करा। गुरु जे आहे ते देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण की गुरु जर तुमच्यावर कोपलेले आहेत तर कोणीच येऊ शकणार नाही। जर देव कोपलेला असेल तुमच्यावरती तर गुरु तुम्हाला एक मार्ग दाखवू शकतात की तुम्ही ह्या करा, ह्या सेवा करा, त्या सेवा करा आणि तुम्ही तुमच्या देवाला प्रसन्न करा। आणि पण जर गुरु कोपलेला असेल तर देव तुमची काहीच मदत करू शकणार नाही। देवामुळे गुरुला प्रसन्न ठेवत जा तुम्ही, गुरुची सेवा करत जा तुम्ही। तर असं आहे आपली। तर गुरुंना तुम्ही कोणती गिफ्ट म्हणून देणार आहे, तर त्यांना दुसरं काहीच लागत नाही, तुम्हाला त्यांचं काही धन दौलत पैसा काहीच लागत नाही, फक्त त्यांना पाहिजे की सेवा पाहिजे, त्यांची सेवा मनोभावे त्यांची पूजा करायची। पूजा म्हणजे काय, त्यांचा स्मरण करायचं आहे आपल्याला, काही नाही करायचं आपल्याला। आपल्या गुरुंना आपल्याला फक्त त्यांचं नामस्मरण, गुरुंना एकच पाहिजे की माझं नामस्मरण करत राहा, कारण ह्या कलियुगामध्ये आधी जे युग होतं त्याच्यामध्ये हजारो वर्ष जे महर्षी आहेत, जे पंडित लोक आहेत, जे ऋषीगण आहेत, ते सगळे हिमालयामध्ये जाऊन, पातालात जाऊन, समुद्रात जाऊन सगळं साधना करायचे, त्यांचं स्मरणच करायचं। ते एक प्रकारचं स्मरण होता देवांचा, एक साधना होती त्यांची, तपश्चर्या करायची ते हजारो वर्ष। त्यानंतर तेव्हा देव जे आहे ते साक्षात प्रसन्न व्हायचे। पण आजच्या युगामध्ये, कारण आजचं युग एवढं कॉम्प्लिकेटेड आहे ना, कारण डिस्ट्रॅक्शनसाठी खूप काही आहे। देवांना माहितीये की आजचं जे युग आहे ना, एक व्यक्ती जे साधक आहे किंवा जे सेवेकरी आहे, जे भक्त आहेत एका देवाचं, तो भक्तीला वेळ देणारच नाही, कारण त्याच्याकडे कसं आहे, आजच्या काळामध्ये पैसा पाहिजे, पैसा कमवायचा आहे आपल्याला। 12 तास आपण ड्युटी करताय, मग जगणार कुठं, देवाचं नाम कधी घेणार तुम्ही। 12 तासची ड्युटी करा, 8-10 तास झोपायचं आहे, त्याच्यामध्ये मग ट्रॅव्हलिंग आहे तुमचं, थोडंसं जेवण आहे, बरोबर, टीव्ही बघणं आहे, थोडं मोबाईल बघणं आहे, तर त्यावेळेस मग त्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्हाला वेळच भेटणार नाही। ते घरची बाई असो किंवा बाहेरचा माणूस असो, सगळे पैसे कमवायचे आपल्याला। माणूस बी पैसे कमवते, बाई पण पैसे कमवते, किंवा बाईला आहे तर घरी बसणारे बाई आहे तर त्यांना मुलांना शाळेला सोडायचंय, आणायचंय, ट्युशनला सोडायचंय, आणायचंय, स्वयंपाक करायचंय, घरातले कामं करायचे आहेत, आणि परत त्यांना सिरियल सुद्धा बघायचं आहे, मोबाईल सुद्धा बघायचा आहे। आजकालचा सर्वात मोठा डिस्ट्रॅक्शन आहे सर्वांसाठी, तो आहे मोबाईल। आजकाल एक मोबाईल दिला की मुलंही बसतील, बाईही बसणार आणि माणसंही बसणार आहे। त्याच्यामुळे एका जागी आपण बसून, तेव्हाच्या काळामध्ये काहीच अशा सगळ्या गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळे माणूस स्वतःला स्टेबल करू शकत होते, एक ध्यान मध्ये ते बसू शकायचे। पण आजकाल डिस्ट्रॅक्शनसाठी एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत की माणूस बसू शकत नाही। तर आजच्या काळामध्ये सर्वात मोठी तुमची साधना हेच असणार आहे की तुम्ही कंटिन्यू देवाचा नामस्मरण करत राहा। कंटिन्यू म्हणजे रोज तुम्ही 1 तास जर पूजेला बसणार आहे, स्वामींचे 3 अध्याय 11 माळी जप करणार आहे, तर ते कंटिन्यू करत जा, दुसरं स्वामीला काहीच करू नका। पण ह्या गोष्टी तुम्ही जर घेतलेल्या आहेत, कसं आहे, एका वेळेला कोणत्याही देवाचा सेवेमध्ये जाणं सोपं आहे, पण त्याला कंटिन्यू आयुष्यभर त्याचं नियमाचं पालन करणं किंवा त्या सेवत राहणं हा खूप मोठा तपश्चर्या, हा एकच तपश्चर्या आहे।
कारण हा करायचं आपल्याला, जेव्हा आपल्याला खूप मोठा संकट येतो तो आपण करायचं आहे म्हणून आपण बसतो, पण संकट मुक्त झाल्यानंतर जेव्हा आपल्याकडे पैसा येतो किंवा आपल्याला सुख समृद्धी येतो, समाधान होऊन जातं, आपल्या आयुष्यामध्ये सगळं सेटल होऊन जातं, तेव्हा कुठं ना कुठं मग आपण ती सेवा जी आहे सोडून देतो. तर असं करू नका, कारण सेवेत येणं खूप सोपी गोष्ट आहे, पण त्या सेवेत टिकून राहणं ती खूप अवघड गोष्ट आहे. तर तीच आपल्याला टिकून राहायचं आहे ह्या सेवेमध्ये. आणि स्वामींना दुसरं काही नाही आहे. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं, संकल्प करा. आता सेवा तर आपण 12 महिने करतो, रोज आपण 3 अध्याय आणि 11 माळी करतोच, म्हणजे ते पण एक आपली सेवा झालेली आहे. पण आता गुरुपौर्णिमा निमित्त तुम्ही जर सेवा करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही एक काम करू शकतो की सर्वात मोठी सेवा काय आहे की रोज जे आहे तुम्ही 21 तारखेपर्यंत तुम्हाला असं वाटत तुम्ही संकल्पयुक्त करा. त्यामुळे काय होणार आहे की संकल्प तुम्ही जर केलेला आहे तर तुमच्या मनातली एखादी जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. एखादा संकल्प आहे, माझ्या मुलांचं काहीतरी घरातली काही प्रॉब्लेम आहे, मुलीचं लग्न आहे, नोकरी आहे किंवा मुलीचं शिक्षणासाठी आहे, घरासाठी आहे, मुलासाठी म्हणजे मातृत्वासाठी आहे, म्हणजे आई होण्याची संधी आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही स्वामींना सांगा आणि त्याचा संकल्प करा आणि संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करा. तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. कारण आमचे झालेले आहेत, मी तुम्हाला आधी पण शेअर केलेले आहे. आणि तर तुम्ही हे नक्की करा. संकल्पयुक्त आपल्याला करायचं आहे. 21 तारखेला आपल्याला गुरुपौर्णिमा आहे, तर तुम्ही त्याबद्दल 21 ही अध्याय केलं तरी चालेल. ऍक्च्युली व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे. तुम्ही 21 अध्याय सुद्धा करू शकता स्वामीचे, 51 सुद्धा करू शकता आणि 11 सुद्धा करू शकता. आता तुम्ही म्हणणार की 21 तारीख आहे आणि 8 आहे, आता आज व्हिडिओ शूट होत आहे पण अपलोड कधी होणार माहिती नाही, म्हणजे हार्डली तुमच्याकडे एक 11-12 दिवस राहणार आहे. तर 10-11 दिवस बी राहिले तर तुम्ही 21 कसं करणार. तुम्हाला जर 21 पारायणाचा तुम्ही संकल्प केला तर तुम्ही असं करा की रोज 2-2 करा आणि 21 तारखेपर्यंत तुमचं 21 पारायण व्हायला पाहिजे, असं तुम्ही ऍडजस्टमेंट करा. असं नाही की रोज आपल्याला एकच पारायण करायचं आहे, असं काहीच हे नाही. आपण रोज 2 पारायण सुद्धा करू शकतो. जर तुम्हाला 51 करायचं आहे, खूप मोठा तुमचा संकल्प आहे, तुम्हाला वाटतं की नाही मी 51 करू शकते, तर तुम्ही एका दिवसामध्ये 2-2, 3-3 पारायण सुद्धा करून तुम्ही 51 जे आहे ते करू शकता. पण 51 करणं थोडंसं खूप अवघड होऊन जाईल, कारण 11 दिवसाच्या टाइम मध्ये मग 5-6 पारायण तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यामुळे 51 करू नका, 21 तुम्ही करू शकता. कारण 11 दिवस बी तुम्हाला जर भेटलं तर एका दिवसात तुम्ही जर 2 पारायण केलं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं शेवटचंही पारायण असलं तर 21 तुम्ही एनी हाऊ करू शकता इझिली. कारण 40-45 मिनिटांमध्ये एक पारायण होतो, तर तुम्ही 11 दिवसामध्ये कसंही 21 पारायण तुमचे होऊ शकतात. आणि तुम्हाला वाटत आहे की नाही 21 पण नाही होणार, तर तुम्ही रोज एक पारायण करू शकता नक्की. तर रोज तुम्ही एक पारायण करायचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही 11 पारायणचा तुम्ही संकल्प करा आणि स्वामींना 11 पारायण करायचंय. पण पारायण करायचं असं नाही की आपल्याला जी नित्यसेवा आहे ती सोडून द्यायची आहे, तर पारायण तर करायचंच आहे आणि नित्यसेवा म्हणजे जे 3 अध्याय आणि 11 माळी आहे ते तुम्ही करू शकता आणि करायचंच आहे. तेव्हा तो कुठं ना कुठं जी तुमची सेवा आहे ते अर्थपूर्ण होणार आहे. नाही तर आम्ही करतोय पारायण तर आम्ही नित्यसेवा सोडून द्यायचं, तर असं अजिबात करू नका. नित्यसेवा कधीहीच आपल्याला सोडायचं नाही आहे, ते कंटिन्यू आपल्याला करायचंय. तुम्ही कोणतीही सेवा करा, तर संकल्पयुक्त करा. तुमच्या मनातील जे काही इच्छा आहे ते तुम्ही नक्की पूर्ण होणार आहे. श्रद्धेने करा. 21 जे आहे किंवा 11 आहे ते 11 किंवा 21 अध्यायाचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा. नक्कीच तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न मिटणार आहे आणि स्वामींना ह्यापेक्षा मोठं जे तुमच्याकडून गिफ्ट आहे, दक्षिणा आहे, ते दुसरं काहीच नसणार आहे. तर ह्या सेवेमध्ये आलेलं आहे तर चांगली गोष्ट आहे, पण कंटिन्यू करणं हे थोडंसं अवघड आहे. पण ह्या चॅनल सोबत तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर ह्या सेवेपासून कधीच तुमची सुटका होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ.